नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी श्री किशोर पवार सर, संचालक प्रॉमिस कोचिंग क्लासेस, लासू स्टेशन. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी प्रश्नपत्रिका कशी सोडवायची ही सिरीज आपण सुरू केली. या सिरीज मधील प्रश्न क्रमांक 1 चे मार्गदर्शन मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही घेतले. आता प्रश्न क्रमांक 2 हा 20 मार्काचा प्रश्न आणि प्रश्न क्रमांक 4 हा 15 मार्काचा प्रश्न, असे एकूण 35 मार्काचे प्रश्न कसे सोडवायचे याचे मार्गदर्शन आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. याचा निश्चितच तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवताना खूप फायदा होणार आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांनो, प्रश्न क्रमांक 2 हा इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न कसा सोडवायचा हे आपण आज बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 विषयी मी मार्गदर्शन केले तुम्हाला. त्यामध्ये तुम्हाला माझे जर व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तर 10 पैकी 10 मार्क सहज मिळू शकतात. आज आपण प्रश्न क्रमांक 2A, प्रश्न क्रमांक 2B आणि प्रश्न क्रमांक 4 यामध्ये जे पॅसेज तुम्हाला येतात त्याचे प्रश्न कसे सोडवायचे हे बघणार आहोत. यामध्ये तुम्हाला मी बऱ्याच ट्रिक्स सांगणार आहे. तर प्रश्न क्रमांक 2 मध्ये 2 पॅसेज तुम्हाला येतात. त्याला प्रत्येकी 10 म्हणजे असे टोटल 20 मार्क्स असतात. तर प्रश्न क्रमांक 4 मध्ये जो पॅसेज येतो त्याला 15 मार्क्स असतात. तर असे एकूण 35 मार्क आहे. जर तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पाहिला तर तुम्हाला 35 पैकी 30च्या वरती मार्क निश्चित मिळतील अशी मला खात्री आहे. तर चला सुरुवात करूया आपण. तर हा एक पॅसेज दिला तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 मध्ये. पुस्तकातील पॅसेज तुम्हाला येतो. पुस्तकात तुम्ही जे वर्षभर अभ्यास केला तेच पॅसेज तुम्हाला लेसन मध्ये येत असतात. तर बघू आपण. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. खालील पॅसेज वाचा आणि सांगितल्याप्रमाणे कृती करा. तर पहिल्यांदा दिलं तुम्हाला, राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. तर 3 जे पॅराग्राफ तुम्हाला दिले जातात. प्रश्न क्रमांक 2 मध्ये 2 असतात, प्रश्न क्रमांक 4 मध्ये 1 असतो. त्यामध्ये असा एक प्रश्न येतो एका पॅराग्राफ वरती की दिलेले वाक्य हे ट्रू आहेत की फॉल्स आहेत हे शोधायचं आहे तुम्हाला. तर खूप सोपी ट्रिक आहे यामध्ये. तर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे वाक्य दिलेले पहा. पहिलं, मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. हे वाक्य असं पॅसेज मध्ये जर तुम्हाला सापडलं तर ते ट्रू आहे आणि त्याच्यामध्ये 1-2 शब्द जरी बदलून आले तर ते फॉल्स आहे असं लिहायचं. तर बघूया आपण. पहिलं वाक्य आहे, मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. तर पहिल्याच वाक्यामध्ये दिसतं आपल्याला, पहिल्याच ओळीमध्ये दिसतं हॅड टू डू सम शॉपिंग. हे वाक्य ॲज इट इज म्हणजे जसं तसं इथं पॅसेज मध्ये आहे. मग काय लिहिणार इथं, तर इथं हे वाक्य ट्रू येईल. आता सेकंड पाहू आपण. अ लार्ज सीडी टर्मेरिन ट्री ग्रू ॲट वन एंड ऑफ द बाजार. आता हे वाक्य शोधायचं आपल्याला. इथं आहे पहा, लार्ज सीडी टर्मेरिन ट्री ॲट वन एंड ऑफ द बाजार. हे वाक्य पण जसं तसं आहे, एकही शब्द बदल नाही. मग हे सुद्धा ट्रू होईल. नंबर 3 आता, मिसेस भूषण वॉज फॅनिंग हर सेल्फ विथ ए स्मॉल हँडकर्चीफ. तर हे वाक्य शोधायचं आपल्याला. इथं आहे पहा, मिसेस भूषण वॉज फॅनिंग हर सेल्फ विथ ए लार्ज हँडकर्चीफ. इथं दिलेलं आहे लार्ज हँडकर्चीफ म्हणजे त्या मोठ्या रुमालाने हवा घेत होत्या, आणि इथं दिलेलं आहे स्मॉल हँडकर्चीफ म्हणजे हा एक शब्द बदलून आलेला आहे इथं. त्याच्यामुळे हे वाक्य ट्रू होणार नाही, तर हे होईल फॉल्स. नंतर आता आपल्याला बघायचं चौथं वाक्य ट्रू आहे की फॉल्स. मिसेस श्रीवास्तव हजबंड वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स ग्रोसरी शॉप. श्रीवास्तव यांचे पती किंवा मिस्टर हे कमल किशोर यांच्या किराणा दुकानात बसले होते असं वाक्य आहे. तर बघू आपण. इथे पहा शेवटी हजबंड वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर इथपर्यंत बरोबर आहे, परंतु फोटोग्राफी शॉप दिलेलं आहे आणि इथं ग्रोसरी शॉप दिलेलं आहे. फोटोग्राफीचं दुकान दिलेलं आहे आणि इथं ग्रोसरीच म्हणजे शब्द बदलून आलेले, म्हणून हे वाक्य फॉल्स. ही ट्रिक तुम्हाला नक्की समजली असेल की दिलेलं वाक्य जसे तसं जर पॅराग्राफ मध्ये तुम्हाला सापडलं तर ते ट्रू लिहायचं आणि एखादा शब्द जरी बदलून आला तरी ते फॉल्स असं लिहायचं. खूप सोपी ट्रिक आहे. 2 पैकी 2 मार्क कोणालाही इथं सहज मिळू शकतात. आता जो आपण प्रश्न क्रमांक या पॅसेज मधील प्रश्न क्रमांक 2 कसा सोडवायचा, तर इथं दिलेलं आहे पहा. वेब डायग्राम दिलेली असते, अशी बॉक्स दिलेले असतात. एका बॉक्स मध्ये एक बॉक्स भरून दिलेला असतो तुम्हाला उदाहरणादाखल. कॅरेक्टर्स इन द पॅसेज. ह्या पॅसेज मध्ये कोणकोणते कॅरेक्टर्स आहेत, कॅरेक्टर्स म्हणजे कोणते पात्र आहेत तुम्हाला शोधावे लागतील. ते इथं मी
खुणा केलेल्या आहेत पहा. एक आया आहे, एक कुक आहे, कुक त्यांनी दिलेलं ऑलरेडी. नंतर मिसेस भूषण आहे, स्वीपर आहे आणि मिस्टर श्रीवास्तव हजबंड असे कॅरेक्टर्स इथं आहेत. सोपा हा प्रश्न, पण तुम्हाला इथं सुद्धा 2 मार्क मिळू शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघू आपण. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. इथं तुम्हाला शब्द किंवा फ्रेजेस यावरून हा प्रश्न सोडवायचा असतो. इथे 4 फ्रेजेस तुम्हाला दिलेले आहेत. फ्रेजेस म्हणजे वाक्प्रचार किंवा हिंदीतून मुहावरे म्हणतो आपण त्याला. इथं रिकाम्या जागेत भरायचे आहेत. काय दिलं पहिलं वाक्य? देअर इज अन ओल्ड शिवा टेम्पल द व्हिलेज. काय येऊ शकेल इथं? ॲट द एंड ऑफ द व्हिलेज. सेकंड मध्ये द ट्रॅव्हलर्स अर्ली इन द मॉर्निंग द टूर. टूरला जायला निघणे त्यासाठी सेट आउट घेतो आपण, म्हणून टू सेट आउट इथं येईल. इथे येईल टू सेट आउट आणि इथे येईल फॉर. नंतर तिसरं सेंटेन्स पाहू आपण. यस्टरडे द पीपल इन पॉप्युलर कॉलनी डॅश डॅश इरेग्युलर सप्लाय ऑफ वॉटर इन देअर एरिया. तर अनियमित पाणी पुरवठ्याविषयी सांगितलेले त्यांनी, तर ते कंप्लेंट करत होते असं. इथं येईल कंप्लेंट इन पॉप्युलर कॉलनी कंप्लेंट ऑफ इरेग्युलर सप्लाय. इथं कंप्लेंट ऑफ येईल. त्याच्यानंतर चौथं, द फार्मर लेफ्ट हिज फार्म डॅश डॅश हिज लॉस्ट काऊ. शेतकऱ्याने शेत सोडले डॅश डॅश त्याची हरवलेली गाय शोधण्यासाठी. शोधण्यासाठी इन सर्च ऑफ इथे येईल. A4. काय दिलं यामध्ये तुम्हाला? हा प्रश्न ग्रामरचा असतो. ग्रामरचा ऍक्टिव्हिटी दिलं असतं. डू ॲज डायरेक्टेड दिलंय. एक वाक्य दिलं असतं आणि कंसात सांगितलं असतं काय बनवायचं. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. इथं दिलेलं आहे कंसामध्ये पिक आउट द इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह हा 10वीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतला सगळ्यात सोपा प्रश्न. कोणताही मुलगा सहजपणे सॉल्व्ह करू शकतो. तर कसं शोधायचं? तर टू टू कुठे शोधायचं आणि त्या नंतर असलेला शब्द लिहायचा, त्याला अंडरलाईन करायचं. आणि इथं दिलेले पिक आउट म्हणजे निवडून लिहा असं सांगितलेलं आहे, म्हणून टू डू असं उत्तर लिहायचं तिथे. किंवा अंडरलाईन सांगितले तर अंडरलाईन करायची. तर अंडरलाईन सांगितलेलं नाही, पिक आउट सांगितलेलं, म्हणून टू डू हे उत्तर येईल त्याचं. हे लक्षात ठेवा. इन्फिनिटीचा प्रश्न 10वीच्या परीक्षेत हमखास येतो. तर टू जोडलेला जो वर्ब किंवा शब्द असेल तो म्हणजे इन्फिनिटिव्ह, लक्षात ठेवा. आता पुढची ऍक्टिव्हिटी पाहू आपण ग्रामरची. आय हिअर्ड ए कंप्लेंट. हे छोटंसं वाक्य आणि सुरुवात अशी करायला सांगितली, म्हणजे चेंज द व्हॉइसचं वाक्य आहे. तर चेंज द व्हॉइसच्या वाक्यामध्ये कर्म सुरुवातील लिहायचं असतं आपल्याला. इथं अ कंप्लेंट दिलेलं आहे, इथून सुरुवात करायची किंवा द येऊ शकतं इथं. अ कंप्लेंट नंतर वाक्यात पास्ट टेन्स आहे म्हणून वॉज घ्यायचं. अ कंप्लेंट वॉज. हिअर्डचं ती स्वरूप तेच येईल, हिअर्ड. नंतर बाय घेतो आपण. बाय नंतर कर्त्याची द्वितीय विभक्ती करतो. आयची द्वितीय विभक्ती मी होईल. तर हे 2 ग्रामर मधले टॉपिक तुम्ही चांगले करून ठेवा, इन्फिनिटिव्ह आणि चेंज द व्हॉइस. नक्की परीक्षेत येतात. आता A5 पाहू आपण, शेवटचा प्रश्न. याला आपण पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन म्हणतो, म्हणजे मराठीतून स्वमत प्रश्न. तर हा पण खूप सोपा आहे. डू यू लाईक ऑनलाईन शॉपिंग व्हाय असं विचारलेलं आहे. तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग आवडते का आणि का आवडते? तर याची एक ट्रिक सांगतो मी तुम्हाला. यूजच्या ऐवजी यस लिहायचं आधी, होय, नंतर कॉमा द्यायचा. यूजच्या ऐवजी आय घ्यायचं, कारण प्रश्न विचारताना तुम्हाला असं विचारणार, उत्तर देताना मी असं देणार तुम्ही, म्हणून आय घ्यायचं. पुढचे शब्द जसं तसं लिहायचं शॉपिंग पर्यंत. शेवटी फुल स्टॉप न देता प्रश्नचिन्ह न देता फुल स्टॉप द्यायचा. त्यानंतर व्हाय असं विचारलं, का आवडते तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग? तर व्हाय असं जर प्रश्न झाला तर बिकॉज लिहायचं. बिकॉज ऑनलाईन शॉपिंग इज इंटरेस्टिंग असं लिहा. त्याच्यानंतर आता दुसरा पॅसेज पाहू आपण. 2 पॅसेज येतात. 10 मार्कचा एक पॅसेज झाला. दुसरा पाहू आपण काय दिलेलं आहे. हा बी म्हणून येतो तुम्हाला. पहिला बी. आता याच्यावरचे प्रश्न B1, B2, B3, B4, B5 असे येतील. पहिला प्रश्न काय बघू आपण. इथं दिलंय कोण कोणाला बोलले, असं हे जे वाक्य ते कोण कोणाला बोलले सांगायचं तुम्हाला. मीना डीड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन हिज स्कूल. तर शोधायचं आहे तुम्हाला. हे इथे पहा, डीड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन हिज स्कूल. आय से तिथं म्हटलेले म्हणजे लेखक तिथं बोललेले. लेखकसाठी तर रायटर लिहितो आपण, इथं लिहायचं रायटर. कोणाला बोललेले तर मीनाला, कारण मीनाचं नाव त्यांनी घेतलेलं आहे म्हणून इकडं मीना येईल.
नंतर नॅचरली हिज फादर इज ए स्कूल टीचर. तर मीनानं उत्तर दिलेलं आहे, इथं दिलेलं दिसतं. लगेच उत्तर दिलेलं आहे मीनाने, हिज फादर इज ए स्कूल टीचर. कोण बोललेलं आहे? तर मीना ही बोललेली दिसते तिथं. कोणाला बोललेली आहे? तर रायटर म्हणजे लेखकाला. तर प्रश्न पहिला एक सॉल्व्ह केला आपण. आता बी टू बो, डिस्क्राईब मीनाज कॅरेक्टर. मीना या पात्राविषयी सांगायचं तुम्हाला. तर मीनाविषयी बरेच वाक्य येत आहेत, त्यातले कमीत कमी 3 वाक्य लिहायचे. तर तुम्हाला इथं लिहिता येईल पहा. सी इज अन LIC ऑफिसर अर्निंग ए गुड सॅलरी. मीना ही LIC ऑफिसर होती आणि तिला चांगला पैकी पगार होता. त्यानंतर अजून आणखी इथं देता येईल पहा. मीना सी स्टेड अलोन इन अपार्टमेंट ॲट हर पेरेंट्स लिव्ड इन दिल्ली. हे पण लिहिता येईल. सी वॉज अन ओनली चाइल्ड अँड हॅड द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. मीनाविषयी लिहायचं तुम्हाला, दुसरं काही नाही. कॅरेक्टर म्हणजे मीना या कॅरेक्टरविषयी लिहायचं तुम्हाला. B3 पो आता. B3 मध्ये वर्ड्स विषयी हा प्रश्न असतो, शब्दांविषयी. इथं अँटोनिम्स चालले 3 पॅरेग्राफ तुम्हाला असतात, त्यापैकी एका तरी पॅरेग्राफमध्ये विरुद्धार्थी शब्द म्हणजे अँटोनिम्स विचारले जातात. विरुद्धार्थी शब्दांना 2 शब्द आहेत इंग्लिशमध्ये, अँटोनिम्स आणि ऑपोजिट वर्ड. इथं अँटोनिम देऊ शकतील किंवा ऑपोजिट वर्ड. बॅड, तर हे लहान वर्गातील मुलं सुद्धा सांगू शकतील. बॅडचं ऑपोजिट गुड आहे. इथं असेल वाक्य, इथंच आहे पहिलं वेळ गुड. त्यानंतर नेव्हर, नेव्हरचं नेव्हर म्हणजे कधी नाही, त्याचं ऑलवेज हे आहे इथं पॅरेग्राफमध्ये आहे. ऑप्टिमिस्टिक, तर इथं आहे पहा पेसिमिस्टिक. त्यानंतर हॅपी, हॅपी म्हटलं तुम्ही लगेच अनहॅपी सांगता, अनहॅपी येऊ शकेल, पण पॅसेजमधून जर सांगायचं तुम्हाला तर इथे हा शब्द येईल डिप्रेस. त्यानंतर आता टू ॲज डायरेक्टेड. चौथा प्रश्न हा ग्रामरचा असतो. इथं काय दिलं आता, श्वेता इज ए व्हेरी ब्युटिफुल गर्ल मेक एक्सक्लेमेटरी. तर खूप सोपं आहे. जर तुम्हाला ए आलं तर वाक्याची सुरुवात व्हॉट ए न करायची आणि व्हेरी घ्यायचं नाही, ड्रॉप करायचं. व्हॉट ए ब्युटिफुल गर्ल श्वेता इज. कसं होईल वाक्य? व्हॉट सुरुवातीला घ्यायचं, व्हॉट अ, व्हेरी नंतरचे शब्द आधी घ्यायचे. व्हॉट ए ब्युटिफुल गर्ल श्वेता, आधीचे शब्द शेवटी घ्यायचे इज, आणि शेवटी चिन्ह द्यायचं उद्गारवाचक, एक्सक्लेमेटरी मार्क द्यायचं. आता दुसरं वाक्य पाहू आपण काय दिलं. मीना इज अन LIC ऑफिसर. इथं WH क्वेश्चन करायचं तुम्हाला, हे उत्तर आलं पाहिजे. प्रश्न तयार करायचं WH ने सुरू होणार. मग काय करता येईल? मीना ही LIC ऑफिसर होती. मग काय येईल प्रश्न? मीना काय होती? WH ने सुरू होणारा कोणता शब्द येईल? व्हॉट. व्हॉट इज मीना, आणि शेवटी प्रश्नचिन्ह. आता B5 पाहू आपण. तुम्हाला काय विचारलं? पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे सोमत प्रश्न हा. इथं तुम्हाला वरच्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये मी सांगितलं यू आलं तर आय घ्यायचा आणि युअर आलं तर माय घ्यायचं. कसं होईल मग? इफ आय हॅव अ फ्रेंड, जसं तसं घ्यायचं, लाईक मीना. प्रश्नाच्या सुरुवातीला व्हॉट येत असतं, वुड येत असतं, म्हणून हे घ्यायचं नाही. इफ आय हॅव अ फ्रेंड लाईक मीना, माय ॲटिट्यूड टुवर्ड्स हर, माझा दृष्टिकोन तिच्याविषयी कसा असेल? बी गुड, चांगला असेल. आणि एखादं वाक्य लिहायचं, तुम्ही मीनाला मदत करणं. आय वुड हेल्प मीना, आय वुड हेल्प मीनाला किंवा हर, तिला मी मदत करेल. तर अशा रीतीने 2 पॅरेग्राफ संपवले आपण. आता तिसरा आणि महत्वाचा पॅरेग्राफ पाहू आपण, तो प्रश्न क्रमांक 4. तर याला अनसीन पॅसेज असे म्हणतात, कारण हा पुस्तकाच्या बाहेरचा पॅसेज असतो आणि याला सगळ्यात जास्त वेटेज म्हणजे सगळ्यात जास्त मार्क आहेत प्रश्नपत्रिकेत. जर तुम्ही 7 प्रश्न बघितले तर प्रश्न 4थ्याला एकूण 15 गुण आहेत. खूप सोपा प्रश्न आहे. तर बघू आपण काय करायचं. काय दिलं पहा A1 मध्ये, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द पॅसेज. तर इथं खूप सोपा प्रश्न आहे. तर इथं वाक्य पूर्ण करायचं असतं तुम्हाला. हे पहा, सचिन वॉज बॉर्न ऑन, हे वाक्य बघायचं आणि त्याचा पुढचा अर्धा राहिलेला
न दिलेला भाग शोधून लिहायचा. पहिल्याच ओळीत आहे भाग बॉर्न, इथं पण दिलंय, ऑन पण दिलंय, कुठं दिलंय 24 एप्रिल 1973 हे त्याचं आन्सर आहे. नंतर सचिन इज डिवोटी ऑफ द डेटा, तर शेवटच्या ओळीत आहे पहा पॅरेग्राफच्या, ही इज अ डिवोटी ऑफ द, इथपर्यंत आलो आपण. डेटा पण दिलेलं आहे. गणेशा, इथं येईल गणेशा. खूप सोपी ट्रिक आहे याच्यासाठी. अर्ध वाक्य दिलं असं अर्ध तुम्हाला लिहायचं असतं. तिसरा था, ही वॉज ट्रेन अंडर द एबल गायडन्स ऑफ, इथं आहे पहा अंडर द एबल गायडन्स ऑफ, हे उत्तर येईल रमाकांत आचरेकर सर. नंतर ही मेड हिज डेब्यू ऑन, तर याचं उत्तर शोधायचं तुम्हाला. इथे पहा, ही मेड हिज डेब्यू ऑन 15 नोव्हेंबर 1989, इतकं येईल आन्सर. खूप सोपा आहे प्रश्न, सहज येईल तुम्हाला. ही ट्रिक जर समजली तुम्हाला, अर्ध वाक्य दिलं असं आणि अर्ध शोधून लिहायचं, 2 पैकी 2 मार्क्स सहज तुम्हाला मिळू शकतात. तर पहिल्या प्रश्नाविषयी तुम्हाला समजलं. एक तर ट्रू फॉल्स विचारतात किंवा कोण कोणाला म्हणत आहे आणि किंवा दिलेलं वाक्य कंप्लीट करायला सांगतात. नंतर आता E2 मध्ये काय विचारलेले, वेब डायग्राम दिलेली तुम्हाला. अवॉर्ड्स दॅट सचिन रिसिव्ड ड्युरिंग हिज क्रिकेट करिअर, सचिनने त्याच्या आयुष्यात कोणकोणते अवॉर्ड्स मिळवले, तर इथं अवॉर्ड शब्द बघायचे, ते लिहायचे. आता इथं दिलेलं पहा, राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड, हे एक सापडलं आपल्याला. त्यानंतर इथं दिलंय अवॉर्ड शब्द अर्जुन अवॉर्ड, हे एक आहे. त्याच्यानंतर पद्म विभूषण अवॉर्ड, तिसरं सापडलं आपल्याला. आता एकच राहिलं. त्यानंतर भारतरत्न झालं आपलं, अर्जुन अवॉर्ड झालं, खेलरत्न झालं, पद्मविभूषण, पद्मश्री पण आहे एक अवॉर्ड. तर सहज हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. E3 मध्ये शब्द दिलेले असतात, जोड्या लावायचे तुम्हाला, मॅच दिलेले. सिनॉप्सिस म्हणजे समानार्थी शब्दांचे. डेब्यू म्हणजे सुरुवातीला तुम्ही काय परफॉर्मन्स देता तो, तर याचं उत्तर डी येईल. रिसिव्ड म्हणजे मिळणे, मिळण्यासाठी इंग्लिशमध्ये दुसरा शब्द आहे गॉट. त्यानंतर फॉर्मर म्हणजे पूर्वीचे, त्यासाठी प्रिव्हियस येईल. आणि डिटा म्हणजे देवता, देवतासाठी आपण गॉड म्हणतो. त्यानंतर आता बघू. आता हे फॉर तुम्हाला आता माहीतच झालेलं आहे की हा ग्रामरचा प्रश्न असतो. इथं दिलंय ही मेड हिज डेब्यू मेक अ सिम्पल फ्युचर टेन्स, टेन्स विषयक प्रश्न तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी असते म्हणजे असते. तर इथं दिलंय मेड हे दुसरं रूप आहे, म्हणजे हा पास्ट टेन्स आहे. मेडचं पहिलं रूप मेक होईल. ही आल्यानंतर क्रियापदाला हेच प्रत्यय लावतो आपण. नाही, इथं विचारलेलं तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. मग इथं भविष्यकाळामध्ये काय घेतो आपण, विल घेतो. मग काय येईल इथं, मेक्स नाही येणार, सुरुवातीला करता येईल ही नंतर विल, फ्युचर टेन्स मध्ये विल घेतो आपण. आणि क्रियापदाचं पहिलं रूप, ही विल मेक हिज डेब्यू, असं होईल वाक्य. फ्युचर टेन्स म्हणजे त्यात शल किंवा विल आलेलं असतं. नंतर आता ही रिसिव्ह द अर्जुन अवॉर्ड, इथं विचारलं तुम्हाला करेक्ट क्वेश्चन टॅगचा प्रश्न आहे. हा पण हमखास परीक्षेत येतो. तर काय करायचं, कोणता टेन्स आहे पाहायचा. इथे ईडी प्रत्यय म्हणजे पास्ट टेन्स आहे. पास्ट टेन्स असलं तर डीड घेतो आपण. दिलेल्या वाक्यात नॉट आहे का पाहायचं, नाहीये, मग नॉट घ्यायचं, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहायचं डिड नॉट असं लिहायचं, डिडन, आणि करता लिहायचं शेवटी ही, आणि क्वेश्चन मार्क द्यायचं. झालं हे उत्तर. किती सोपं आहे. तर सहसा तुम्हाला पास्ट टेन्स वरतीच येतो क्वेश्चन टॅग. आता इथं हा प्रश्न पुन्हा दोन पॅरेग्राफ मध्ये जसं आलो तसंच विचारलेले पहा. डू यू लाईक टू प्ले गेम्स, वाय, तुम्हाला खेळणे आवडते का. तर डू आल्यानंतर येस लिहायचं, येस, आणि यूच्या ऐवजी काय घ्यायचं, आय लाईक टू प्ले गेम्स. आता व्हाय विचारलेले, व्हाय प्रश्नात विचारलेले म्हणून बिकॉज लिहायचं, बिकॉज गेम्स आर इंटरेस्टिंग, असं उत्तर तुम्ही लिहू शकता, गेम्स आर इंटरेस्टिंग. त्यानंतर आता प्रश्न चौथा बी, समरी रायटिंग.
याला आहेत 5 मार्क. तर हा खूप सोपा प्रश्न आहे. तर कसं लिहायचं? तर याच्यासाठी एक ट्रिक मी तुम्हाला सांगून ठेवतो. तर ट्रिक अशी आहे पहा, समरीला टायटल द्या. सचिन तेंडुलकर असं देता येईल तुम्हाला. त्यानंतर ग्रेट प्लेयर सचिन तेंडुलकर किंवा सचिन तेंडुलकर नाही झालं तर सचिन तेंडुलकर नाव द्यायचं. त्यानंतर हे जे पहिल्या प्रश्नातले वाक्य होते, तुम्ही जे शोधलेले तेच लिहून टाकायचे. सचिन वॉज बॉर्न ऑन, हे दुसरं, हे कंप्लीट केलेलं वाक्य तिसरं घ्यायचं, हे चौथं घ्यायचं आणि हे लिहिता येईल तुम्हाला. अवॉर्ड दॅट सचिन रिसीव्ड ड्युरिंग हिज क्रिकेट करिअर, एक एक लिहायचं. अर्जुन अवॉर्ड, राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड, पद्मविभूषण, पद्मश्री. अशा रीतीनं समरी तुम्हाला सहज लिहिता येईल. तर समरी लिहिताना पहिल्या प्रश्नात जे तुम्ही किंवा ट्रू फॉल्सचे जरी वाक्य दिले ते घ्यायचे, असे कंप्लीट करण्यासाठी जरी वाक्य दिले तर ते घ्यायचे आणि या A2 मधून एखादं वाक्य घ्यायचं. डू एज डायरेक्ट मधून पण एखादं वाक्य तुम्हाला घेता येईल. अशा रीतीने समरी कंप्लीट करता येईल. त्या समरीला टायटल द्या. तर आज एवढं तुम्हाला एकूण 3 पॅरेग्राफ कसे सोडवायचे हे मी सांगितले. तर याचा निश्चितच तुम्हाला उपयोग होईल. आज आपण 3 पॅरेग्राफ जवळजवळ 35 मार्कांचे बघितले, कसे सोडवायचे ते. तर विद्यार्थी मित्रो, हे व्हिडिओ जरूर पहा, कारण त्यामुळे तुम्हाला परीक्षेत पेपर सोडवताना खूप फायदा होणार आहे. तुमच्यासाठीच ही सिरीज सुरू केली आहे. ज्या मुलांचा जास्त अभ्यास झालेला नाही त्यांच्यासाठी खास करून ही सिरीज आपण सुरू केली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रॉमिस कोचिंग क्लासेस हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.